आणि आता लोकसभेचा रणसंग्राम त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मोदींच्या व्यासपीठावर एकत्र आलेले भरकटलेत। कोणत्या दिशेला जायचं हे त्यांनी ठरवायला हवं, तर उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरेंना हा टोला आहे। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंनाही बाजूला करण्याचं काम केलं। राज ठाकरेंकडे बाळासाहेबांचे विचार, बावनकुळेंचं हे उत्तर। संजय दिना पाटलांकडून आमचं मनोबल तोडण्याचा प्रयत्न, पण मानखुर्दला छत्रपती शिवाजीनगर केल्याशिवाय शांत बसणार नाही। कार्यालयातील तोडफोडीनंतर मिहिर कोटेचा यांचा हल्लाबोल। धनंजय मुंडे ही जातीयवाद करू लागले आहेत। जरांगे पाटलांचे गंभीर आरोप। धनंजय मुंडे मराठ्यांविरोधात पोस्ट करायला लावतात। मराठ्यांनी शांत राहावं, फक्त 1 महिना सहन करा, जरांगेंचं आवाहन। मी माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं आहे। माझ्या जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसांना मी कोण हे माहीत आहे। पंकजा मुंडेंची जरांगेंच्या आरोपांवर ही प्रतिक्रिया। राज ठाकरेंकडून विक्रोळी आणि घाटकोपरमध्ये मनसेच्या शाखांना भेटी। भटवाडी आणि कन्नमवार नगरमधील शाखांचा केलाय दौरा। पुणे सातारा महामार्गावर सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर। शिंदेवाडी गावाजवळ निकालाआधीच ठाकरेगडाचे भोर तालुका प्रमुख ज्ञानेश्वर शिंदेंकडून बॅनरबाजी। गुलाल आपलाच असा बॅनरवर उल्लेख। लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वी अमोल कोल्हेंचे खासदार म्हणून बॅनर। पिंपरी चिंचवडच्या मोशी भागात कोल्हेंचे खासदार म्हणून बॅनर झळकले। शिरूरमध्ये कोल्हेंची आढळराव पाटलांविरोधात लढत।